स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. नमस्कार श्रोतेहो. राजश्री एंड कुणाल टॉक्स या मराठी चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणखी एका मुलाखत सत्र आज आपण या ठिकाणी घेत आहोत. अतिशय विशेष मान्यवर आज आपल्यासोबत आपल्याला जोडले गेलेले आहेत. आणि सेलिब्रिटी गेस्ट म्हटलं तर काही हरकत नाही. कारण यापूर्वी आपण अनेक सेलिब्रिटीजला सुद्धा आपण आमंत्रित केलं होतं आपल्या ह्या टॉक शोसाठी. त्याचं नाव आहे टॉक विथ कुणाल शो. गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा ह्या मुलाखत सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. जे गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्यांच्या संदर्भात आपण तर माहिती करूनच घेणार आहोत. बट तत्पूर्वी एक खूप छानसं कोट आहे. मी प्रत्येक वेळेस जे आपले मान्यवर येत असतात त्यांचा शब्दस्मरणांनी स्वागत करत असतो, सत्कार करत असतो आणि त्यांच्या कार्याचा मुळात गौरव आपण करत असतो. तर वन ऑफ द फाउंडिंग फादर्स ऑफ युनायटेड स्टेट्स म्हणजेच बेंजामिन फ्रँकलिन असं म्हणतात, की विदाऊट कंटिन्युअल ग्रोथ अँड प्रोग्रेस such words as improvement, achievement and success have no meaning in their life. म्हणजेच काय की कंटिन्युअल प्रोग्रेस किंवा ज्याला आपण ग्रोथ म्हणत असतो ते जोपर्यंत आपण जर करत नसू तर इम्प्रुव्हमेंट, अचिव्हमेंट आणि सक्सेस ज्याला आपण यश म्हणतो त्याचा काहीही उपयोग नाही. आणि या सगळ्यांना अपवाद म्हणजेच आपण जर पाहिलं जे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहेत ते शक्य आपण त्यांच्या जीवनाचं जर जाणूनच घेणार आहोत. बट जोपर्यंत मला माहिती मिळालेली आहे, जेवढी मला माहिती मिळालेली आहे त्यानुसार कंटिन्युअल ग्रोथ अँड प्रोग्रेस वरतीच या व्यक्तिमत्वांनी जास्त भर दिली आणि तेवढं आज यश त्यांनी प्राप्त केलं आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. मी ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ते Volkswagenचे फॅक्टरी ड्रायव्हर मोहिते सर आज आपल्या सोबत आहेत. ध्रुव शिवाजी मोहिते आज आपले विशेष मान्यवर आज आपल्याला याच्यामध्ये लाभलेले आहेत. एक छोटीशी माहिती आपल्या टीम कडनं आपल्याला मिळालेली आहे सरांसंदर्भात आणि तीच या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. ध्रुव मोहिते वॉज बॉर्न इन ग्वालियर, मध्य प्रदेश ऑन द 11th day of June 1998. He was the first born of Shivaji and Monica Mohite, settled in Kolhapur, Maharashtra, grandson of R.M. Mohite, who spearheaded the Mohite group in the varied branches like dam constructions, infrastructure, textiles, agriculture, mining, and hydropower. Dhruv practically grew up surrounded with the grease and engine oils at the Mohite's workshop of constructions division. Nicknamed child prodigy of the Mohites at the tender age of 5, when he began surprising the family with his wheels known how. His driving skills caught Father Shivaji's attention and he gifted him a ATV at the age of 7. Shivaji Mohite himself was a national motocross champion in late 1990s. He guided Dhruv into the go-karting as it would strengthen his foundation from the onset. His debut race was in the year 2006 at the age of 8. Dhruv Monica Shivaji Mohite is an Indian racing driver, currently a factory driver for Volkswagen Motorsports India. He is the three-time national champion and the first ever Maharashtrian and youngest Indian to win the ITC, that is the Indian Touring Car Championship in 2019. Currently director of Shivaji Mohite Group and actively looks after the automobile and construction divisions of the group. Early education was in Chhatrapati Shahu Vidyalaya, Kolhapur, higher secondary school in BK Birla, Pune, and graduated from Symbiosis, Pune with a BBA degree. तर यांच्या संदर्भात आपण अनेक अशा माहिती या ठिकाणी जाणून घेतलं. अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आपण सगळीच माहिती त्या ठिकाणी जाणून घेतली. खूप अभिमान वाटतो दादा, की आज आपण आमच्या सोबत आहात. टॉक विथ कुणाल शो मध्ये आपण आज आहात. अगदी युवा व्यक्तिमत्व आज पहिल्यांदाच आम्हाला याच्यामध्ये लाभलं. कारण आपण पाहतो, की यश हे ज्यावेळेस प्राप्त होत असतं, तर एखादी मुलाखत स्थराला ज्यावेळेस आम्ही बोलवतो, तर ते अगदी वयात आलेले व्यक्ती असतात. म्हणजे एकतर ते रिटायर्ड झालेले असतात किंवा ते सर्व्हिसमध्ये असतात. पण आपण जे यश प्राप्त केलेलं आहे ते अगदी युवा अवस्थेमध्ये आणि त्यामुळे आम्हाला आणि आमच्याच कम्युनिटीला खूप आनंद आहे. खूप उत्सुक आहोत आम्ही तुमच्या संदर्भात जाणण्यासाठी आणि आपल्यासाठी पुन्हा एकदा शब्दस्मरणांनी मी आपलं सत्कार नक्कीच करेल. Once something is a passion, the motivation is there and soon you can convert it into the profitable profession. असं माझं मत आहे आणि तेच आपण केलं. आपलं जे पॅशन होतं त्याला आपण प्रॉफिटेबल प्रोफेशन मध्ये तर कन्व्हर्ट केलंच. बट यश जे आपण प्राप्त केलेलं आहे ते त्याहूनही द्विगुणित आहे. आपलं व्यक्तिमत्व जे आम्ही पाहतोय म्हणजे आपल्या नावातच ध्रुव आहे. जर मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की ध्रुव म्हणजे पोल स्टार ज्याला आपण म्हणतोय, आध्यात्मिक खूप मोठी छानशी सुंदर कथा आहे. पण ती नंतर कधीतरी मी या ठिकाणी सांगेल. पण ध्रुव तारा आपण जर ऐकला असेल त्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि तसेच काही व्यक्तिमत्व आज आपल्या याच्यामध्ये लागलेले आहेत. स्वागत आहे दादा तुमचं राजश्री कुणाल टॉक्स या मराठी चॅनलच्या विशेष मुलाखत सत्र टॉक विथ कुणाल शो मध्ये. धन्यवाद धन्यवाद कुणालजी. आय थिंक एवढं डिटेल्ड माझ्यासाठी थोडासा थ्रोबॅक होता इंट्रोडक्शन ऐकून. कारण की एका वेळी एवढं सगळं पूर्ण हा 15-16 वर्षाचा प्रवास आहे रेसिंगचा. तर ऐकून मलाच बरेच मेमरीज रिफ्रेश झाले.
नक्कीच, नक्कीच. खूप कारण कसं आहे दादा, की आपण ज्यावेळेस एखादी कार्य करत असतो, म्हणजेच आम्ही ज्यावेळेस व्यक्तिमत्त्वांचं शब्दसुमराने स्वागत करतो, तर प्रत्येकाला एक भारावून येतं किंवा त्यांना अनेक आपल्या मागच्या गोष्टी आठवत असतात. पण ज्यावेळेस आपण कार्य करतो, मी अनेक माझ्या व्याख्यानांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मी सांगत असतो, की आपल्याला जर भविष्यात म्हणजेच कोणत्या व्यक्तिमत्त्वांकडून आपलं शब्दस्मरणाने स्वागत सत्कार करून घ्यायचं असेल, तर तसं कार्यही तेवढंच करणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त त्याला गरज आहे तुमच्या हार्डवर्कची, डेडिकेशनची. मी सांगतो की 100% डेडिकेशन जर आपल्यासोबत असेल, आपण जर करत असू, तर आपल्याला यश नक्की प्राप्त होईलच. आणि आता आपण मुलाखत सत्राकडे वळूयात आपल्या पुढच्या सेशनकडे. ज्याचं नाव आहे टॉक विथ कुणाल शो. गौरव कार्याचा, गौरव व्यक्तिमत्वांचा. दादा माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, अगदी वेगळं क्षेत्र असताना म्हणजेच कार्टिंग संदर्भात अ, अ, आपण पुढे माहिती त्याच्या संदर्भात घेणार आहोत. पण एक वेगळं क्षेत्र असताना सुद्धा आपण त्यात यश प्राप्त केलं. काय सांगाल या संदर्भात? असं कसं शक्य झालं हे सगळं? थोडंसं मागं सुरुवात करायचं म्हणलं, तर सुरुवात ही मुळातच रेसिंग हे आमच्या घरात आधीपासून चालतं. त्याचं कारण असं होतं, की माझ्या आजोबांचा जसं आपण मेन्शन केला व्यवसाय हा कन्स्ट्रक्शन एंड इन्फ्रास्ट्रक्चर राहिलेला आहे. त्याच्यामुळं कुठेतरी माझे वडील ह्यांनाही रेसिंगमध्ये तेवढी आवड होती आणि तीच आवड कुठेतरी आमच्याकडे फॉरवर्ड झाली. फरक फक्त एवढाच होता, की ज्या काळात माझ्या वडिलांनी म्हणा किंवा आजोबांचं किंवा काकांची, माझ्या मोठ्या भावांची जी हौस होती, त्याला त्यावेळी तेवढा या कंट्रीमध्ये सपोर्ट नव्हता किंवा त्या स्पोर्टला तेवढा एक्सपोजर नव्हता. तर कुठेतरी ते एक्सपोजर कोल्हापुरात क्रिएट करायचं. मी मूळचा कोल्हापूरचा आहे, राहतोय कोल्हापुरात. तुम्हाला शॉकिंग वाटलं ऐकायला, कारण कोल्हापुरात हे रेसिंगचा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि बरीच वर्ष आपल्याकडे टू व्हीलर रेसिंग, मोटोक्रॉस, आता आमच्या जनरेशनमध्ये गो कार्टिंग आणि फॉर्म्युला रेसिंग अशा गोष्टी होत आलेल्या आहेत. तो इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरमध्ये बरेच वर्ष राहिलेला आहे. त्या कारणानं ही फील्ड कुठेतरी निवडता आली. मी 6 ते 7 वर्षाचा होतो जेव्हा पहिल्यांदा रेस चालू केली. तर त्यावेळी तर माझी आवड मी निवडणं हे थोडंसं विचित्रच होतं. फक्त एवढंच माहीत होतं, की आपल्याला गाडी चालवायला आवडते. म्हणजे तिकडनं ती सुरुवात झाली. मी 3 वर्षाचे असताना मला माझ्या वडिलांनी बाईक चालवायला शिकवली. एक छोटीशी बाईक यायची त्यावेळी यामाहाची. CR50 म्हणायचे त्याला. त्याला 3 गिअर असायचे आणि प्रॉपर. आणि मी 3.5 वर्षाचे असताना मला माझ्या वडिलांनी सायकल चालवायला शिकवली. सॉरी, आईनी सायकल चालवायला शिकवली. म्हणजे आमचे पाऊलच कुठेतरी उलटं पडत गेले त्या दिशेने. मग तुम्ही जसं म्हणला, की 5-6 वर्षाचे असताना ATV आणि 7 वर्षाचे असताना रेसिंग. 8 वर्षाचे असताना मी माझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप चालवली. 9 वर्षाचे असताना आम्ही ती चॅम्पियनशिप जिंकू शकलो आणि 10व्या वर्षी आम्ही इंटरनॅशनल रेसिंग चालू केलं. तर कुठेतरी पॅशन हे रक्तात होतंच. रेसिंगची आवड रक्तात होतीच. लहानपणी कुठल्याही साईटवरती किंवा कामावरती आम्ही गेलो तर आपल्या पाऊल मशीनकडे वळायचे किंवा डंपरमध्ये जाऊन बसायची इच्छा असायची. ह्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्याचंच आज रिझल्ट आपण हे बघतोय. म्हणलं ती आवड आणि आई-वडिलांचा सपोर्ट त्याच्यामुळे हिची सुरुवात मुळातनं झाली. नक्कीच, नक्कीच. खूप आपण सांगितलं त्याच्या संदर्भात, की कशी आपली सुरुवात झाली. म्हणजे ज्या वयात मुलं मातीत खेळतात, त्या वयात आपण अगदी आपलं जे स्वप्न होतं, की जे भविष्यात आपण होणार आहात, त्या दिशेने आपण पावलं टाकत गेलात. आणि माझा पुढचा प्रश्नही त्याच संदर्भामध्ये आहे. तो मी तुम्हाला विचारेलच, की म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, की अगदी लहान वयात तुम्हाला आईने सायकल चालवायला शिकवली, वडिलांनी तुम्हाला बाईक चालवायला शिकवली. तर त्या संदर्भातच माझा पुढचा प्रश्न आहे. पण श्रोत्यांसाठी आपण माहिती या ठिकाणी नक्कीच देऊयात, की कार्टिंग किंवा कार्ट रेसिंग एक्झॅक्टली काय असतं? The kart racing or karting is a variant of motorsport road racing with an open wheel, four-wheeled vehicles known as go-karts or shifter karts. They are usually raced on scaled-down circuits, although some professional kart races are also held on full-size मोटर स्पोर्ट्स सर्किट्स. माझ्या मताने दादा आपण प्रोफेशनल लेव्हलला त्या ठिकाणी खेळत आणि आपला अनुभव मी पुढे ऐकेलच. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी तोच होता, की अ, आपल्याला अगदी कमी वयापासून परिवाराची साथ फार मिळाली. आपल्या आजोबांना आपण सांगितलेलं आहात त्याच्यामध्ये, की अगदी 3 जनरेशन्स पासूनच आपण ह्या क्षेत्रामध्ये आहात, या क्षेत्राची आवड आहे. तर परिवाराची साथ आपल्याला कशी मिळाली आणि काय सांगाल, की परिवाराची साथ किती महत्वाची आहे? अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर मी नेहमी सांगतो, की गो-कार्टिंग म्हणजे जे आपण सगळी महाबळेश्वरला सुट्टीला गेल्यावर करतो त्याला गो-कार्ट म्हणतात. फरक एवढाच आहे, की ते आपण मजा म्हणून करतो. आम्ही त्याच्यावरती एक 3 पटीनं फास्ट असणारं इंजिन बसवून आम्ही ते प्रोफेशनली करतो. गो-कार्टिंग हे कुठल्याही रेसिंगसाठी स्टेपिंग स्टोन आहे. म्हणजे आज तुम्ही फॉर्म्युला 1 करा,
आज तुम्ही रॅलिंग करा, आज तुम्ही सलून रेसिंग करा किंवा तुम्ही इंड्युरन्स करा. त्याचा जो बेस असतो तो गोकाटिंग असतो. म्हणजे आपण गल्ली क्रिकेट जे खेळतो आणि त्यानंतर आपण क्लबसाठी खेळतो, मग इंडिया रणजी, तर ते गल्ली क्रिकेट आहे आमच्या स्पोर्टमधलं आणि तो त्या प्रोफेशनल लेवलला खेळला जातो. हा एक छोटासा डिस्क्रिप्शन गोकाटिंगचा, की बाबा गोकाटिंगच का करावं आणि त्या लहान वयात तुम्ही तीच प्रकारचं रेसिंग करू शकता. आई वडिलांच्या संदर्भात असं होतं की मी जरी लहान होतो तरी कुठंतरी कुठलाही स्पोर्ट त्या वयात चालू झाला पाहिजे याची जाणीव होती. माझ्या वडिलांनी रेसिंग केलं कारण माझ्या आई ह्या त्यांच्या स्कूलमध्ये असताना नॅशनल बास्केटबॉल प्लेअर होत्या, नॅशनल खो खो प्लेअर होत्या, त्या ग्वाल्हेरच्या आहेत आणि त्यांनी एनसीसी बेस्ट कॅडेट पण घेतलेलं होतं. तर त्यांचं नेहमी असं मत होतं की कुठला तरी स्पोर्ट हा मुलांनी अडॉप्ट केला पाहिजे, त्याच्यात तुम्हाला जे डिसिप्लिन मिळतं किंवा त्या गोष्टींनंतर तुम्ही ज्या गोष्टी शिकता त्याला खूप वाईड अप्रोच असतात आणि तुमच्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातं. तर थोडंसं पहिला त्यांना पण त्यांचं पण मन तळमळत होतं की बाबा रेसिंग सारख्या स्पोर्टमध्ये आपण एवढ्या लहान वयात घालतो. कारण मी नेहमी म्हणतो यू आर द सेफेस्ट ऑन द ट्रॅक. जर कुठेही गाडी घेऊन तुम्ही जाऊ शकता तर रस्त्यापेक्षा नक्की तुम्ही ट्रॅकवरती आज सेफ आहे आणि हे प्रूव्हन आहे. म्हणलं ते स्पोर्ट म्हणून आम्ही बघितलं, आम्ही त्याच्याकडे कधीही एक वेगळा अप्रोच म्हणून बघितलं नाही. आज मुलं टेनिस क्रिकेट खेळायला जातात तसं आम्ही रेसिंग करायला जायचो आणि त्याच्यामुळं माझ्या वडिलांनी आणि आय कॅन प्राऊडली से दिस एक फॅसिलिटी, एक इन्फ्रास्ट्रक्चर इथं कोल्हापुरात उभा केलं, मोहितेज रेसिंग अकॅडमी, सर्किट 09 या नावानं. या अकॅडमीमध्ये आज कोल्हापुरातली कितीतरी रेसर्स तयार झालेले आहेत. म्हणजे मुलग्याचं ड्रीम सोडून पण कितीतरी रेसर्सना तो सपोर्ट झाला. तो इंडियातला एकमेव CIK एफिलिएटेड F3 सॉरी ग्रेड 3 ट्रॅक आहे, जिथं आम्ही इंटरनॅशनल इव्हेंट्स होस्ट केलेले आहेत, जिथं आम्ही नॅशनल चॅम्पियनशिप्स होस्ट केलेल्या आहेत मागच्या 15 वर्ष आणि मग तीच जागा आमची प्लेग्राऊंड झाली आणि आम्ही ती कंटिन्यू करत गेलो. नक्कीच. आपण म्हणजे जसं आपण सांगितलं, की परिवाराची साथ ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जर साथ आपल्याला मिळाली, तर खूप आपण पुढे नक्कीच जाऊ शकतो आयुष्यामध्ये. ग्रोथ नक्कीच ही आपल्याला मिळू शकते. दादा माझा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. की जो अप्रोच आपण केलात, की तुम्ही सांगत होतात, की ज्या वयामध्ये मुलं टेनिस खेळायला जायची आणि तुम्ही त्या ठिकाणी रेसिंग करायला जायचा. तर हा अप्रोच कुठेतरी आपल्या हातामध्ये असतो. अ, जर श्रोत्यांना मला माहिती नक्कीच देऊशी वाटेल, की आपण जो आता सत्र घेत आहोत, सप्ताह आपण जो जाहीर केलेला आहे मोटिव्हेशन की याच्यामध्ये आपण अनेक टॉपिक्स घेत आहोत. अगदी सुरुवातीच्या दिवसाला आपण सकारात्मकतेबद्दल जाणून घेतलं. दुसऱ्या दिवशी आपला कर्म संदर्भात होतं आणि आजचा आपला विषय होता गोल्स सेटिंग संदर्भात. तर अप्रोच हा आपल्या हातामध्ये आहे. गोल सेट करणं आपल्या हातामध्ये आहे. तर तो अप्रोच आपण कसा निवडलात आणि काय सांगाल त्या संदर्भात? एक गोष्ट मी एकदम हंबली एक्सेप्ट करू शकतो, की मी खूप म्हणजे सुरुवातीपासूनच मी असा माणूस होतो आणि माझा अप्रोच असाच होता हे असं काही नाहीये. ॲज अ किड आय वॉज अ मेस. मी ओपनली सांगतो, की मला जे काही प्रोत्साहन किंवा जे गाईडन्स मिळालं, मी नेहमी म्हणतो, की मला गाईड खूप लोकांनी केले आणि मला जेवढ्या लोकांनी गाईड केलं त्यांच्यामुळे मी आज हा व्यक्ती होऊ शकलो. मग ते भलेही आमच्या ट्रॅकवरचे कोचेस असो, दुसरे कॉम्पिटिटर्सचे पेरेंट्स असो, जे माझ्यासाठी फादर फिगर्स होते. एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी सांगायची आहे कुणालजी, की मी मागच्या 16 वर्षात मी आकडा ठेवत नाही, का की आकडा ठेवला तर कुठेतरी आपण थांबूया असं वाटतंय. एक अंदाजे मी 200 रेसेस केले आहेत. त्या 200 रेसेसपैकी कोल्हापुरातले मोजून आय थिंक माझ्या आई-वडिलांनी 20 रेस बघितले असतील. म्हणजे राहिलेल्या 180 रेसेसमध्ये ते कधी आले नाहीत आणि त्यांना कधी यायची इच्छा पण नव्हती. माझ्या इंटरनॅशनल आई-वडिलांनी एकच रेस बघितली आजपर्यंत. आणि त्या रेसला माझी गाडी चालली पण नव्हती. सांगण्याचा संदर्भ असा, की त्यांनी पहिल्यापासून तुम्ही जसं आम्ही आमच्या शाळेत जात होतो स्पोर्ट खेळायला, तसं तुम्ही जावा आणि तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही डील करा. म्हणजे त्याच्यासाठी तिथं जर आई-वडील असतील ट्रॅकवरती किंवा तुमची फॅमिली असली, तर तुम्ही कधी जेलीन होणार नाही. तुमची ट्रॅकची टीम किंवा तुमचे कॉम्पिटिटर्सच तुमची फॅमिली आहे, हे माहीत असणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळं तो अप्रोच हळू क्रिएट होत गेला. माझ्या आईंच्या शब्दात सांगायचं झालं तर जिंकण्यापेक्षा हारल्यानंतर काय करायचं हे मी खूप लवकर शिकलो. आणि ते आय थिंक इज द बिगेस्ट थिंग, की हाऊ टू टेक अ लॉस व्हेरी स्पॉटिंगली. म्हणजे आज आपण हरलो तर त्याच्यात एक आठवडा घालवणे आणि आयुष्यात सगळीकडे आहे माझ्या हिशोबाने आणि त्याच्याबद्दल वाईट वाटून घेणे हा एक भाग असतो. खरं सकाळी उठून परत त्याच जिद्दीनं त्या कामाला लागणे, की बाबा ठीक आहे आज नाही उद्या होईल. कारण की बरेचदा तुमच्या हरण्याला कारण नसतो.
काही नॅचरल इफेक्ट्स असू शकतात. मे बी दुसऱ्यानं तुमच्यापेक्षा जास्त तयारी केलेली म्हणून तो तुमच्या पुढे गेला. तुम्ही फक्त तुमची बेस्ट हा देऊ शकता. म्हटल्यावर तो एक अप्रोच मला खूप लवकर तयार झाला आणि मग हळू ते बिल्डअप होत गेले. म्हणजे रेसिंगने एक्सपिरियन्सेस आम्हाला एवढे दिले कुठल्याही स्पोर्ट्स सारखे, की त्याच्यामुळे आमचं डिसिप्लिन, आमचा अप्रोच हा हळू बदलत गेला. खरंच तेच अतिशय महत्वाचं आहे. आपल्या आई-साहेबांनी जसं सांगितलं, की जिंकण्यापेक्षा आपण ज्यावेळेस हरल्यानंतर एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे, काय एनालिसिस महत्वाचं आहे, की मी का हरलो, कशामुळे हरलो, हा अप्रोच अतिशय महत्वाचा आहे आणि त्यालाच पॉझिटिव्ह अप्रोच नक्कीच म्हणता येईल दादा. आणि तोच आपण बाळगला आणि त्यामुळे आपण यश प्राप्त करू शकता असं मला वाटतं. पुढचा माझा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, की 2007 साली आपण ऑफिशियल एंट्री केली चॅम्पियनशिपमध्ये ॲज अन कॅडेट ड्रायव्हर आणि त्यातही आपल्याला यश आले. फर्स्ट रनर अप आपण त्या ठिकाणी होतो, तशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर तो अनुभव कसा होता? कारण अगदी ज्यावेळेस आपण एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये असतो आणि तिकडे आपण ज्यावेळेस पाऊल ठेवतो आणि पहिल्याच प्रयत्नात जर आपल्याला यश आलं, तर तो आनंद द्विगुणित होत असतो. तर तसाही काही आपला आला आला असेल, तर कसा होता तो अनुभव? 2007 चे 2-3 हायलाइट्स असे होते, जे माझ्या म्हणजे मला विविडली एकदम लक्षात आहेत आजही, की 2007 मध्ये मला हे तर कळत नव्हतं बाबा नॅशनल चॅम्पियनशिप ही किती मोठी गोष्ट आहे. आम्हाला फक्त रेसिंग करायचं होतं, रेसिंग कळत होतं, ते आम्ही करत होतो. तर 5 राउंडपैकी पहिले 4 राउंडमध्ये मला 2 ते 3 पोडियम झाले. म्हणजे मी दोनदा दुसरा आलो, एकदा तिसरा आलो, एकदा माझ्याकडून चूक झाली. बऱ्याच गोष्टी झाल्या. कारण 2007चा शेवटचा राउंड ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हा कोल्हापुरात होता. आणि कोल्हापूरच्या रेसमध्ये असं काहीतरी घडलं, म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आम्ही 4च मुलं होतो. 4 जणांची ग्रीड होती आणि त्यात ती चॅम्पियनशिप होती. कारण आमच्यासाठी ते कॉम्पिटिशन खूप होतं, की 4 जणांमध्ये पण आम्हाला टॉप 3 होतं. आम्ही सगळे 8, 7-8, 8-9, 8-9 वर्षाचे होतो. तर शेवटचा राउंड कोल्हापुरात होता आणि त्यावेळी रेसच्या स्टार्टला एक असं काहीतरी इन्सिडेंट झालं, की मी त्या रेसच्या लीडमध्ये गेलो. म्हणजे मी पहिल्या क्रमांकावर गेलो आणि त्यानंतर ती रेस ऑटोमॅटिकली माहीत नाही का मी माझ्या हिशोबाने चालवली आणि ती मी 10ची 10 लॅप ती लीडमध्येच होतो. मग ते घरी जिंकायचं एक फिलिंग आणि मी स्वतः एवढा लहान होतो. मला जे काय कोल्हापूरच्या लोकांकडनं अप्लॉज मिळाला, आपण त्याच्यावर नंतर येऊच की कोल्हापूरच्या लोकांनी आम्हाला किती सपोर्ट केला आजपर्यंत. बट इन जनरल ती जे फिलिंग होतं किंवा ते चालवण्याचं जे एक फिलिंग होतं, की बाबा नाही मला हे जिंकायचंच आहे. ती पुढे राहायची सवय ही कुठेतरी मी त्यानंतर लावून घेतली. म्हणजे 2007 ह्याच्यातनं मी ॲज अ रेसर तयार झालो. त्याच्या आधी फक्त नेट प्रॅक्टिस चालू होती. आम्ही प्रॅक्टिस करायचो, आम्ही आमचं स्वतःला इम्प्रूव्ह करायचो. कारण एक खऱ्या रेस सिच्युएशनमध्ये उतरून काय केलं पाहिजे आणि कसे तुमचे इमोशन्स आणि डिसिजन्स असतात ते 2007 मध्ये कळालं. हं, हं. नक्कीच. अ, तर 2007 साली सुरू झालेला हा जो प्रवास होता तो 2020 पर्यंत म्हणजे अगदी लॉकडाऊनच्या पहिले कसा होता? म्हणजे एक्झॅक्टली काय चढ-उतार आपल्याला आपण पाहिले त्याच्यामध्ये? कारण असं असतं ना, की हा प्रश्न मुळात विचारायचं कारण असं, की आम्ही जेवढे सगळे मान्यवर येत असतो त्यांना हा प्रश्न आम्ही आवर्जून विचारतो. मी आवर्जून हा प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी करत असतो. कारण बऱ्याच जणांना आजच्या आपण जर पाहिलं तर बरेच युवकांमध्ये हा एक संभ्रम असतो, की एखाद्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो, की चटकन आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे. तर बऱ्याच जणांचा असा एक अप्रोच असतो, जो आहे माझ्या मताने तो एक निगेटिव्ह अप्रोच आहे आणि असा अप्रोच कधीही शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने जाऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे दादा अगदी 2017 पासून ते 2020 अगदी मोठा 13 वर्षांचा हा कालखंड आहे. तर काय सांगाल या संदर्भात? कसं वाटलं आपल्याला याच्यात? कुणालची अगदी खरं सांगायचं झालं तर मी नेहमी म्हणतोय, की माझे अचीव्हमेंट्स म्हणा किंवा माझे सक्सेसफुल इयर्स बद्दल बोलू नका. ते तुम्हाला कुठेही वाचायला मिळतील. खरं माझे जे डाउनसाइड्स आहेत किंवा माझे जे चुकीची वर्ष गेलेली आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही कुठेतरी बोला का, की त्याच्यातूनच हा सक्सेस स्टोरी तयार झाली किंवा स्टोरी म्हणण्यापेक्षा एक सक्सेसफुल ॲथलीट तयार झाला. 2007, 8, 9 माझे खूप चांगले सीझन्स होते. पहिले 3 सीझन होते. आम्ही कोल्हापुरात आमच्याकडे फॅसिलिटी असल्यामुळं एव्हरी डे 2 तास आम्ही ट्रॅकवर असायचो. शनिवार, रविवारी आम्ही ट्रॅकवरती 100 ते 150 लॅप प्रॅक्टिस करायचो. म्हणजे एका प्रकारे जसं मी म्हणलं आणि कुठलं स्पोर्ट खेळत होतो तसं आम्ही रेसिंगला ट्रीट केलं होतं. आमची छान टीम होती. माझ्याकडे कोल्हापुरात माझ्याबरोबर कृष्णराज महाडिक म्हणून दुसरे चॅम्पियन आहेत. चितेश मंडोडी होते, पार्थ कोरपडे, प्रद्युम्न दांडेगुंड असं आमची एक 4-5 लोकांची छान टीम तयार झालेली होती. काही त्यातले सीनियर, काही ज्युनियर. आम्ही एकमेकांबरोबर त्या गोष्टी शेअर करायचो. 2011ला जेव्हा मी वेगळ्या कॅटेगरी एज वाढली तशी मी ज्युनियर कॅटेगरीला शिफ्ट झालो, कॅडेटवरनं. तर ज्युनियर कॅटेगरीला कुठेतरी खूप मोठा शिफ्ट असतो.
पॉवरचा. इन जनरल ज्युनियर कॅटेगरीतली लोक ही 12 ते 15 वर्षाची असतात. मग कुठेतरी तुमचा टीनेज चालू झालेला असतो. तुमचे हार्मोनल चेंजेस, तुमचे व्ह्यू पॉइंट्स, तुमच्या शाळेतल्या अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कुठेतरी कोप अप होत असतात. म्हणून आम्ही रेसिंगमध्ये नेहमी म्हणतो ज्युनियर कॅटेगरीमध्ये जो वाचला किंवा जो फ्लोट झाला, तो पुढेही नक्की होईल. तर ते 2-3 वर्ष खूप टेक्निकल होते. म्हणजे तुम्ही माझं जर अचीव्हमेंटची लिस्ट बघितला आणि मी सगळ्यांना ओपनली सांगतो, की 2010 ते 2013 मी कुठलीही गोष्ट जिंकलो नाही. म्हणजे ती विनिंग फीलिंगच कुठेतरी माझ्याकडनं साईडला गेलेली होती. कारण हळू-हळू जसं त्या गोष्टी शिकायला लागलो, एक गोष्ट नक्की माहीत होती, की किती जरी झालं तरी रेसिंग हे करायचं आहे आणि त्याची आवड आपल्याला आजही आहे. म्हणल्यावरती कंटिन्यू करायसाठी तुमचा परफॉर्मन्स पाहिजे. नाहीतर तुम्ही कुठेतरी मिड पॅकमध्ये आणि मागच्या ह्याच्यात फिरून तर तुम्हाला एक्साइटमेंट राहणार नाही. मग त्या हिशोबाने 2014 नंतर आम्ही हळू ते चेंजेस करत गेलो. मग 2014-15ला मी माझा फॉर्म्युला डेब्यू केला. मी फॉर्म्युला रेसिंग करत होतो. बऱ्याच कारणांमुळे फॉर्म्युलामध्ये माझा तेवढा माझे काही पोडियम्स होते. पण काही कारणांमुळे फॉर्म्युलामध्ये माझा तेवढा मोठा सक्सेस राहिला नाही. त्याला मल्टिपल कारण अशी होती, की ती ड्रायव्हिंग स्टाईल म्हणा किंवा तेवढं डेडिकेशन मी त्याकडे देऊ शकलो नाही. मी त्यावेळी 11वी-12वीत होतो. बऱ्याच अडचणी होत्या. शक्यतो कुठल्याही स्पोर्ट्ससारखं रेसिंगमध्येही 9वी-10वी नंतर मुलं एक्सटर्नल कॉलेज करून रेसिंग करतात. तर मी हॉस्टेलमध्ये होतो. एज्युकेशन ह्याला टॉप प्रायोरिटी देऊनच आम्ही स्पोर्ट कंटिन्यू करत होतो. मग 2016 नंतर जेव्हा मी Volkswagenमध्ये एंटर केलं, तर आय वॉज अ व्हेरी यंग सलून कार रेसिंग किंवा जीटी रेसिंग याला सीनियर रेसिंग आम्ही म्हणतो. त्याचं कारण असं की बरीच लोक त्याला 25-28 नंतर ऑप्ट करतात. एक कंटेंजन्सी प्लॅन म्हणा किंवा एक परमनंट सोल्युशन म्हणून. कारण मी सलून कार रेसिंगकडे खूप आधीपासूनच बघत होतो. Volkswagen मोटरस्पोर्ट इंडिया खूप सुंदर अशी चॅम्पियनशिप चालवत होती आणि त्या चॅम्पियनशिपमध्ये एक अराइव्ह अँड ड्राईव्ह कॉन्सेप्ट होता. म्हणजे बेसिकली तुम्ही एक सर्टन फीस भरता आणि इट इज द चीपेस्ट चॅम्पियनशिप इन द वर्ल्ड आणि 20 लोकांना सेम गाड्या मिळतात. गाड्यांमध्ये तुम्हाला चेंजेस करायला अलाउड नाहीत. त्याच्यानं काय होतं की ड्रायव्हर हा प्युअरली टॅलेंटवरती जिंकतो. तो इट इज अ गुड डेव्हलपमेंट चॅम्पियनशिप. आम्ही त्याला ड्रायव्हर डेव्हलपमेंट चॅम्पियनशिप म्हणतो. मग 17-18 त्यात खूप सक्सेसफुल गेले. 17 मध्ये मी गेल्या 10 पैकी 3-4 विन्स आणि पोडियम्स घेतले त्या वर्षी. ठरवलं की पुढच्या 2 वर्षात आपल्याला अॅम्यो कप जिंकायचा आहे. 18ची तयारी चालू झाली. 18ला अॅम्यो कप आम्ही अगदी क्लीन स्वीप केलं. मी यंगेस्ट अॅम्यो कप चॅम्पियन झालो त्या वर्षी. 18 संपला तर 19ला मला Volkswagen जिंकल्यानंतर तुम्हाला एक ड्राईव्ह देतात. तर मला Volkswagen म्हणले, "नाही, आम्ही तुम्हाला ड्राईव्ह देणार नाही. तुम्ही आमच्यासाठी आय-टी-सी कॅटेगरी इंडियन टुरिंग कार्समध्ये चालवा." 2019ला तो प्रवास चालू झाला लगेच पाठोपाठ. 2019ला थोडं लक आमच्या साईडनं होतं, थोडं आमची पर्सिस्टन्स आणि कन्सिस्टन्सी होती. आम्ही 2019ला यंगेस्ट नॅशनल चॅम्पियन झालो आणि Volkswagen फर्स्ट एव्हर फॅक्टरी टू बिकम अ चॅम्पियन इन द इयर झाली. तो प्रवास संपला, तोपर्यंत कोविड चालू झालं. कोविडमध्ये वाटलं नाही रेसेस होतील. मधनंच फोन आला, 2 आठवड्यात रेसेस आहे. परत आम्ही गेलो. आम्ही टीम चॅम्पियनशिप जिंकून आलो. मी चॅम्पियनशिपमध्ये सेकंड आलो 2020 मध्ये. 2021ला परत फेब्रुवारीमध्ये फोन आला, की एक एंड्युरन्स रेस आहे. एंड्युरन्स आपण कधीच केली नाहीये. आमच्यासाठी Volkswagen म्हणा किंवा माझ्यासाठी आम्हाला हे प्रूव्ह करायला आवडतं, की आम्ही सस्टेनेबल आहे. विन आणि लूज हे होत राहतात. कधी तुम्ही पहिला येणार, कधी तुम्ही तिसरा येणार. पण तुमची सस्टेनेबिलिटी, तुम्ही जी गाडी डेव्हलप करता ती त्या स्केलपर्यंत नेता का? हे खूप महत्वाचं असतं. मग आम्ही एंड्युरन्समध्ये पार्टिसिपेट केली. एंड्युरन्समध्ये आम्ही फर्स्ट, सेकंड आलो. आम्ही दोघंही टीममेट्स. म्हणल्यावर मला असं वाटतंय, की एक म्हण आहे मराठीत. थोडंसं मी आउट ऑफ द वे जाऊन बोलतो, की यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. अगदी बरोबर. म्हटल्यावर कुठेतरी आपल्याला जे करायचं आहे, त्या गोष्टीचा जर आपण फोकस ठेवला, तर ना आपल्याला यश ना पराभव त्याचा तेवढा इफेक्टच होता कामा नये. कारण की त्यावेळी आलेले सल्ले आणि त्यावेळी आलेली शाबाशी हे दोन्हीही कधी दुसऱ्या बाजूला येतच नाही. ती अगदी त्यांच्या त्यांच्या बरोबर. जागीच राहते. खरंय. तर खरंच दादा तुमच्या आत्मविश्वासाला नक्कीच एक कौतुक म्हणावं लागेल. कारण अगदी एवढ्या कमी वयामध्ये आपण जे यश प्राप्त केलेलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. अनेक आपल्या दर्शकांचेही प्रश्न आपल्याला मिळत आहेत. तेही आपण घेणार आहोत. पण वेळेअभावी आपल्याला ते पुढच्या भागामध्ये आपल्याला ते प्रश्न आपण नक्कीच ते घेऊया. बट जाता-जाताना जसं मी दादांच्या आत्मविश्वासासंदर्भात कौतुक केलं, अगदी कौतुकाची सुमनं आपण आपल्या मान्यवरांवरती देत असतो त्यांना. तर नक्कीच एक खूप छान
ह्या ठिकाणी आठवतायत ते दादांसाठी या ठिकाणी नक्कीच देईल. बुझने लगी हो आंखें तेरी चाहे थमती हो रफ्तार, उखड़ रही हो सांसें तेरी दिल करता हो चित्कार, दोष विधाता को ना देना मन में रखना तू ये आस, रण विजयी बनता वही जिसके पास हो आत्मविश्वास, आत्मविश्वास. दादा खूप अभिनंदन तुमचं. अगदी जे एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं आणि विशेष म्हणजे नक्कीच आमच्या श्रोत्यांना सांगावसं वाटतंय, की दादांचे जे यश आहे, त्याचे जे अचिव्हमेंट्स आहेत, मला डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच सगळेच त्या ठिकाणी मेन्शन करेलच. बट आपल्या सगळ्याच युवकांना मला एक सांगायला नक्कीच आवडेल, की बऱ्याचशा जणांचं असं एक तक्रार असते, की प्रत्येक जण डॉक्टर लाईनला, कोणी इंजिनिअरिंग फक्त एवढाच विचार करत असतो, ज्याला आपण एक सीमित विचारसरणी म्हणत असतो. तेवढंच सगळेजण हे करतात. अशी तक्रार युवकांची आज आपल्याला बघायला मिळते. पण कोणी एक असा अप्रोच का नाही ठेवत किंवा असा अप्रोच का आपण घ्यायला नको, की मला याच्यामध्ये स्किल्स आहेत, मला चांगले स्किल्स ह्या क्षेत्रामध्ये आहेत. एक्सेल क्षेत्र आपण या ठिकाणी घेऊयात. तर मी त्याच्यामध्ये जर एक पाऊल टाकलं, मला जर त्याच्यामध्ये जर अपयश आलं, तर मी त्यातनं नवीन-नवीन शिकायला गेलं पाहिजे. कारण कुठेही तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करत असाल किंवा तिकडे तुम्ही पाऊल टाकलेलं असेल, तर तुमचं ते क्षेत्र जिथं जे तुम्ही तिकडे शिकलेलं आहात, ते कधीही वाया जात नाही. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील मी तेच सांगितलं, की आपण एखादी ध्येय निश्चित केलेलं आहे, गोल सेट केलेला आहे, तर येऊ द्या ना अपयश. एकदा येईल, दुसऱ्यांदा येईल, पण तिसऱ्यांदा तर तुमचं यश आहेच. बट हे यश आल्यानंतर जो आनंद आहे, तो जो तुमचाच आहे. त्यामुळे नक्कीच जसं दादांनी कार्य केलेलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक आपले प्रश्न दादांना विचारायचे आहेत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपला भाग 1 व्यक्तिमत्त्वांच्या माहितीमध्ये साठी असतो आणि उत्सुकतेपोटी आपला दुसरा भाग आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो. तर तोही आपण परंतु नक्कीच पहा. एक छोटंसं ॲडिशन सॉरी मी तुम्हाला कट करतोय. छोटंसं ॲडिशन करायचं नक्कीच, नक्कीच. बोला, झालं बोला, बोला. मगाचचे फॉलोअप असा होता, की मी माझा प्रवास इयर वाईज सांगायचं कारण एवढंच होतं, की जेव्हा माझा डाउनफॉल चालू होता, तेव्हा खूप लोकांनी माझ्यावरती गिव्ह अप केलं. मी लहान होतो, कुणाला असं वाटलं नव्हतं रेसिंग करियर होईल. मी आजही म्हणतोय रेसिंग हा करियर नसू शकतो. हे एक प्रोफेशनल हॉबी आहे. हे एक प्रोफेशन आहे, तर एक करियर नाही. करियर इज समथिंग दॅट पुट्स फूड ऑन युअर टेबल. अजून रेसिंगला भारतात आम्ही त्या आणि हे आमचं दुर्भाग्य आहे, की आम्ही त्या लेव्हलपर्यंत त्याला नेऊ शकलो नाही. ज्या दिवशी आम्ही त्याला त्या लेव्हलपर्यंत नेऊ, त्यावेळी मी अभिमानानं सांगेन, की ते माझं करियर आहे. सांगायचं तात्पर्य हे, की जेव्हा माझा डाउनफॉल चालू होता, त्यावेळी मला एकच गोष्ट माहीत होती, की मला हे करायचं आहे. मला ना फुटबॉल खेळता येते, ना मला क्रिकेटची बॅट पकडता येते. मी थोडंफार बॅडमिंटन खेळतो नाही. का की माझं लहानपणीपासूनचं आयुष्य हे ट्रॅकवरती गेलं. आणि जे काही मी म्हणलं ना, की जे व्यक्ती मी झालोय किंवा जे माझे व्हॅल्यूज आहेत, ते मला ट्रॅकवरनं मिळालेत. मग जर मी तीच गोष्टला जस्टिस करू शकलो नाही, तर कुठेतरी तोच एक माझ्या आयुष्यातली खूप मोठी मोकळा ब्लँक स्पेस होऊन जाईल. त्यामुळं काही पण करायचंय का ह्यातनं बाहेर निघायचंय ही जिद्द कुठेतरी डोक्यात होती. म्हणून हे ऑप्शन्स येत गेले. म्हणजे आता मी 5 वर्षानंतर जेव्हा त्याच्याकडे बघतो, तेव्हा असं वाटतं की त्यावेळी काय विचार केला आणि आपण हे सगळ्या गोष्टी केल्या. त्याला एक्सप्लेनेशन नाहीये. कारण ती जिद्द होती की नाही रेसिंग मी नेहमी म्हणतोय ना, इट कीप्स मी सेन. आय एम द हॅपिएस्ट ॲट द ट्रॅक. मी जर कुठल्याही गोष्टीत मी खरोखर खुश आणि ॲट पीस असतो, तर मी ट्रॅकवर असतो. तर ती तुम्ही ते डू ऑर डाय सिच्युएशन स्वतःसाठी केलं तर सक्सेस हे आज नाही तर उद्या तुमच्याकडे येणारच. नक्कीच, नक्कीच. ज्या आत्मविश्वासाने दादा सांगतायत आणि त्याच्या यशासंदर्भात ते सांगतायत, की अविरतपणा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे एखादी कार्य तुम्ही अविरतपणे करत गेलात. बघा, मी माझ्या प्रत्येक व्याख्यानांमध्ये सांगत असतो, की तुम्ही एखादं वेगळं क्षेत्र निवडा. तुम्ही पुढे चाललेले असाल, की तुमच्या मागनं तुम्हाला बोलणारे हजारो व्यक्ती असतील. अगदी तुमच्या जवळचे सुद्धा नातेवाईक तुम्हाला टोमणे देतात. तुमचे मग कधीतरी असेही सिच्युएशन्स मी पाहिलेले आहेत, की ज्याच्यामध्ये निंदाही होते. जे व्यक्ती तुम्ही ज्यावेळेस काही नव्हतं तुमच्याकडे, ज्यावेळेस तुमच्याशी खूप गोड बोलायचे आणि एखादी तुम्हाला यश प्राप्त व्हायला लागले, तुम्हाला अवॉर्ड्स मिळायला लागलेले आहेत, तुमचं कौतुक व्हायला लागलेलं आहे, तर त्यावेळेस त्यांचं जो काही परिवर्तन त्यांच्यामध्ये होतं, ते बघून कुठेतरी मनात दुःख होतं, पण त्या दुःखांवरती मात आपल्याला करायची आहे. तर मुळात आपण जे ध्येय गाठलेलं साधलेलं आहे, त्याचं आपल्याला त्याच्यावरतीच फोकस ठेवायचा आहे. वी कीप द फोकस ऑन दॅट गोल एव्हरी डे. मी म्हणतो प्रत्येक दिवस आपण यशस्वी होऊ शकतो. असं म्हणतात नाही, की एक दिवशी मी यशस्वी होईल. पण मी तर या ठिकाणी म्हणतो, की जर तुम्ही जे गोल सेट केलेला आहे, दररोज त्याच्यावरती फोकस करा, त्या दिशेने काम करा. तुम्ही रोज यशस्वी होत जातात आणि एखाद दिवशी तुम्हाला भरघोस यश हे प्राप्त होत असतं. यात काही मात्र शंका नाही. अतिशय विशेष मान्यवर आज आपल्याला
या ठिकाणी लाभले आणि खूप महत्त्वाचे विषय आपण दादा सांगितलेत. त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन. खूप दर्शकांचे प्रश्न मला या ठिकाणी येत आहेत. बट वेळेअभावी आपल्याला पुढच्या सत्रामध्ये ते घ्यावे लागतील. आपल्याला जे गेस्ट आज लाभले होते त्यांचं नाव आहे ध्रुव शिवाजी मोहिते दादा आणि ते त्यांचं यश आणि त्यांच्या संदर्भात कीर्ती आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा अनेक जाणून घेणार आहोत. कारण बऱ्याचशा आपल्याला गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर आत्ताच हे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दादांना काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जेणेकरून आपण ते प्रश्न दादांपर्यंत पोहोचू आणि एक विशेष गोष्ट सुद्धा आपल्या ठिकाणी नक्कीच सांगेल, की ज्यावेळेस कधी आम्ही कोल्हापूरला असू, दादांनी सुद्धा काल तशी हे केलं, की त्यावेळेस सुद्धा आपण एक छोटीशी एक मुलाखत त्या ठिकाणी अपलोड करू. ज्यावेळेस सगळ्यांना माहिती की आम्ही बरेच महाराष्ट्र दौरा ज्यावेळेस केला, तर 10 पद्मश्री व्यक्तींचा आपण सन्मान सत्कार घेऊन त्यांची मुलाखत घेतली होती. त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. तसंच आपण ध्रुवदादांच्या सुद्धा मुलाखत अशी घेऊयात आणि तसं काही रिक्वेस्ट सुद्धा आम्हाला येत आहे, ती सुद्धा आम्ही नक्कीच अपलोड करूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एकत्र आपण सगळेजण कार्य करूयात आणि एकत्र सगळेजण यश प्राप्ती करून आनंदाचा संचार तुमच्यात आणि आमच्यात करूयात. मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.